हाय फ्रेंड्स, 21 दिवसात मनपरिवर्तन घडवून आणणाऱ्या या मिरर कोर्समध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत आहे. ही मिरर आत्मप्रेम आणि आत्मस्वीकार यांच्याशी निगडीत आहे. आज आपला दिवस 15वा आहे, डे 15. स्वतःला आणि ज्यांनी तुम्हाला दुखावलं आहे त्यांना आज क्षमा करायचं आहे. आजचा दिवस हा क्षमा करण्यासाठी द्यायचा आहे स्वतःला आणि ज्यांनी तुम्हाला दुखावलं आहे त्यांना सर्वांना क्षमा करा. क्षमा या विषयाबद्दल आज आपण इथे या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. स्वतःला आणि ज्यांनी तुम्हाला दुखावलं आहे त्यांना क्षमा करणं, अशा प्रकारे तुम्ही तुमचं काळीज मोठं करणं आणि स्वतःवर प्रेम करण्याची नवीन उच्च पातळी गाठणं, हे आज आपण इथे बघणार आहोत. तुमच्या अनेक जुन्या समजुती, विश्वास ज्या तुम्हाला अवरोधित करत होत्या, त्यांच्यापासून मुक्ती मिळवणं, या गोष्टीवर मागील 2 आठवडे आपण काम केलं. तुम्हाला जाणीव झालीच असेल, हे काम अजिबात सोपं नव्हतं. म्हणूनच स्वतःची प्रगती साजरी करण्यासाठी तुम्ही स्वतःला वेळ दिले. आरशात पाहताना खूप हलकं मोकळं वाटण्याचा अनुभव घेताना कसं वाटत होतं? आता एक दीर्घ आणि खोलवर श्वास घ्या. आता उच्च श्वास सोडा आणि म्हणा, आहा, मी माझा कडू भूतकाळ सोडून टाकत आहे आणि मला खूप मस्त छान वाटतंय. क्षमा ह्या आपल्या सर्वांसाठी जरा कठीण प्रकार आहे, कारण सर्वांना क्षमा जमेल असं काही नाही. कारण हा स्वतःचं काळीज मोठं करण्याचा विषय आहे. सर्वांना क्षमा करणं, क्षमा स्वतःलाही करणं हा खूप कठीण प्रकार आहे. क्षमा हा आपल्या सर्वांसाठीचा जरा कठीणच प्रकार आहे. आपल्याला जखडून टाकणारे हे अवरोध आपणच वर्षानुवर्ष मनात साचविलेले असतात. चला तर आता आपण प्रॅक्टिससाठी वेळ देणार आहोत आणि आपण क्षमा शिकणार सुद्धा आहोत. स्वतःला म्हणायचं आहे, ज्यांनी आपल्याला दुखावलं त्या सर्वांना क्षमा करायचं आहे. तुम्ही हे नक्कीच करू शकता आणि तुम्हाला जमेल सुद्धा. क्षमा केल्यामुळे आपलं मन आत्मप्रेमासाठी, म्हणजे स्वतःवर प्रेम करण्यासाठी मोकळं होतं. स्वतःवर प्रेम करण्यात तुम्हाला काही अडचण किंवा समस्या येत असेल तर त्याचा अर्थ क्षमा न केल्यामुळे कुठेतरी अडकून पडला आहात. आपल्यापैकी अनेक जण अक्षरशः वर्षानुवर्ष आक्रोश करीत असतात. कुणीतरी आपल्याला दुखावलेलं असतं, त्रास दिलेला असतो विनाकारण, आणि यामुळे कदाचित आपल्याला आपण नीतिमान, प्रामाणिक, बरोबर असल्याचं वाटतं. याला नीतिमत्तेच्या, चांगुलपणाच्या पंचीळ संतापरूपी तुरुंगात अडकणं असं म्हणतो. आपलं बरोबर असतं हे खरं, पण आपण सुखी मात्र नक्कीच नसतो. कदाचित सहमत असाल तर, पण तुम्हाला माहिती आहे की अमुक व्यक्ती माझ्याशी कशी वागली, तिनं मला काय त्रास दिला, क्षमा माफी असूच शकत नाही. पण जोपर्यंत तुम्ही स्वतःला, दुसऱ्यांना क्षमा करत नाही, तोपर्यंत तुम्ही सुखी, समाधानी, आनंदी होऊ शकत नाही. कारण कुठे ना कुठे तुम्ही गिल्ट फील करत असता, स्वतःला दोष देत असता. यासाठी, तुमच्या सक्सेससाठी, तुमच्या समाधानासाठी, स्वतःच्या प्रेमासाठी, स्वतःवर प्रेम करण्यासाठी, आनंदासाठी तुम्हाला सर्वांना आणि स्वतःला सुद्धा क्षमा करायचं आहे. ओके. त्यानंतर जो प्रसंग तुम्ही दुखावला गेलेला, तुम्ही मनात धरून बसला आहात, तो घडून गेला आहे.
कदाचित फार पूर्वी संपून गेलासुद्धा असणार आहे, संपून गेलेला आहे, तो आत्ता आला होता तसा गेला, तर त्याला जाऊ दे ना. स्वतःला त्यापासून मुक्त करा आणि त्यात तुम्ही अडकून पडू नका. त्यातून तुम्हाला बाहेर यायचं आहे आणि तुम्ही त्यातून बाहेर या. ओके, तुम्ही नक्कीच निवड करू शकता, कारण तुम्ही स्वतःच्या जीवनाचे शिल्पकार तुम्हीच आहात. ओके, त्यासाठी स्वतःला काय हवं आहे त्याची निवड तुम्ही स्वतःच करायची आहे. तुम्ही नक्कीच निवड करू शकता. ती संधी तुमच्याजवळ आहे. भूतकाळात अडकून पडायचं, संताप, कडवडपणा यातच कितपत राहायचं की स्वच्छेने म्हणजे स्वतःच्या इच्छेने क्षमा करून भूतकाळातून मुक्त होऊन त्रासदायक भूतकाळ जाऊ द्यायचा आणि नवीन आनंदमयी, समाधानी, परिपूर्ण आयुष्य जगायचं. तुम्हाला हवं तसं चांगलं वाईट आयुष्य जगण्याचं स्वातंत्र्य तुमच्यापाशी आहे, कारण तुमच्याजवळ निवड करण्याचं स्वातंत्र्य हे परमात्म्याने आपल्याला जन्मताच हा हक्क आपल्याजवळ आहे. आपल्याला ह्या पृथ्वीवर युनिक बनवलं आहे, म्हणून आपल्या स्वतःवर प्रेम करायचं आहे, सर्वांना क्षमा करायची आहे. ओके, आणि सर्वात मोस्ट इम्पॉर्टन्स म्हणजे तुमच्या आयुष्यात फक्त आनंदमयी प्रसंगांनाच स्थान द्यायचं आहे आणि चीड, संताप, वैरभाव, बदला घेणं, ईर्ष्या, मत्सर, द्वेष अशा भावनांमध्ये आपला वेळ फुकट घालवायचा नाही आहे, कारण त्याचा काहीही फायदा होत नाही. कारण ह्या सृष्टीचा नियम आहे, नेहमी तुम्ही जे देता तेच तुमच्याकडे परत येत असतं. म्हणूनच कडू भूतकाळ सोडून टाका, स्वतःवर प्रेम करण्याचा मार्ग अनुसरा. आत्ताच का होईना तुम्ही या क्षणी सुरुवात करा. शुभस्य शीघ्रम असं केलं तर मात्र नक्कीच तुमचा भविष्यकाळ अद्भुत असेल. ओके, तुम्ही त्यांना क्षमा केली आहे हे सांगण्याची अजिबात गरज नाही, कारण ही क्षमा तुमच्या अगदी हृदयातून होत आहे. ही क्षमा स्वतःच्या शांतीसाठी, स्वतःच्या सुख शांतीसाठी, समाधानासाठी, आनंदासाठी करायची आहे, ना की इतरांसाठी. ओके, इतरांसाठी नव्हे तर आपल्या स्वतःसाठी करायची आहे. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे लक्षात ठेवा, क्षमा ही क्वचितच इतरांकरिता म्हणजेच इतरांच्या फायद्यासाठी किंवा हितासाठी असते. ती असते फक्त तुमच्यासाठी, तुमच्या जीवनात आनंद, समाधान, सकारात्मकता द्यावी यासाठी. ओके, तर तुम्हाला आज मिररवर करताना तुमच्या भावना अत्यंत तीव्रपणे खोलवर अनुभवा आणि स्वतःला एक अफर्मेशन, स्वयंसूचना द्यायची आहे. मी जेव्हा स्वतःला क्षमा करते तेव्हा इतरांना क्षमा करणं मला सहज शक्य होतं आणि सोपं जातं. ही अफर्मेशन तुम्हाला द्यायचं आहे आणि मिररवर एक्सरसाइज आपण ह्या 15व्या दिवशीचं करणार आहोत आणि स्वतःला आणि ज्यांनी तुम्हाला दुखावलं आहे त्यांना क्षमा करण्याचा हा आजचा दिवस आहे. ओके, तर मिररवर एक्सरसाइज आपण 15व्या दिवशीचा दर्पणतंत्राविषयीचा मनवायन आपण इथे बघणार आहोत. क्षमा करण्यामुळे सर्वाधिक फायदा मिळतो जेव्हा तुम्ही आरशासमोर करता. म्हणून एक प्रेमळ सूचना आहे की आरसा असा शोधा की ज्याच्यासमोर तुम्हीही आरामात बसू शकाल आणि दारामागील उंच आरसा निवडा किंवा तुम्हाला पूर्ण आपली बॉडी दिसेल किंवा स्वतःचा चेहरा ज्या करून तुम्ही कम्फर्टेबल असं मिरर निवडा आणि मिररवर करण्यासाठी स्वतःला वेळ द्या. गोष्ट नेहमीचीच आपली की ती रिपिटेशन पुन्हा पुन्हा करायची आहे. छान सोय करा. अनेक जणांकडे क्षमा करण्याची गरज आहे, कारण ज्यांनी तुम्हाला दुखावलंय, जे ते तुमच्या मनात सलत आहेत, अशा व्यक्तींची लांबलचक यादी असते, तर ती यादी घ्या आणि तुम्ही क्षमा करत चला. ओके, तर आपण दर्पण तंत्राविषयीचा
मनोव्यायाम इथे बघणार आहोत. आरशासमोर बसा, डोळे बंद करा, खूप खोलवर श्वास घ्या, अनेकदा घ्या. तुमच्या खुर्चीवर स्थिर आहात हे बघा. आता ज्याने तुम्हाला दुखावलं आहे अशा अनेक व्यक्तींबाबत विचार करण्यास सुरुवात करा. हे विचार त्या व्यक्तीप्रसंगी सारं काही तुमच्या मनात घोळवा. आता डोळे उघडा. या व्यक्तींपैकी एकाशी बोलायला सुरुवात करा मोठ्या आवाजात. अशासारखं काहीतरी तुम्ही म्हणू शकत आहात. तू मला खूप दुखावला आहेस. मला वाटलं होतं या वेदनेतून मी कधीच बाहेर पडू शकणार नाही, पण आता मात्र मी ठरवलंय. आता यापुढे मी ह्या कडू भूतकाळातून अडकून पडणार नाही. तुला क्षमा करण्यास मी तयार आहे. असं म्हणणं तुम्हाला शक्य झालंच नाही तर निदान स्वयंसूचना अशी तरी म्हणा, माझी तशी इच्छा आहे क्षमा करण्याची. तुमची इच्छाच तुम्हाला अनुसरण्यास कठीण अशा क्षमाच्या मार्गावर पुढे नेत असते. आणि एक दीर्घ श्वास घ्या आणि त्या व्यक्तीला उद्देशून म्हणा, म्हणजे कल्पना करा, मी तुला क्षमा करते आहे, मी तुला मुक्त करीत आहे. पुन्हा एकदा श्वास घ्या आणि पुन्हा म्हणा, तू मुक्त आहेस आणि मीही मुक्त आहे. त्यानंतर तुम्हाला कसं वाटतंय? कदाचित तुम्हाला खूप हलकं वाटेल किंवा विरोध प्रतिकार जाणवेल. तसं जाणवलं तर पुन्हा एक दीर्घ श्वास घ्या आणि स्वयंसूचना द्या की सर्व प्रतिकाराचा त्याग करण्यास मी तयार आहे. त्यानंतर ही एक्सरसाइज तुम्ही करीतच राहा. आज, उद्या, परवा तुम्हाला जमेल तितक्या वेळ करायची आहे. आणि जितक्या व्यक्तींची यादी तुम्ही वाढवत नेता, लक्षात घ्या की क्षमा हा काही एक विशिष्ट प्रसंग नाही, की सततची ही प्रक्रिया नाही, चालूच राहणारी. कधी एका विशिष्ट व्यक्तीवर तुम्हाला खूप काळ काम करावं लागेल, अधिक वेळ लागेल, काही हरकत नाही. क्षमा करण्याच्या बाबतीत जितकं खोलवर जाता येईल तेवढं जायचं आहे आणि सर्वांना क्षमा करत यायचं आहे आणि स्वतःला सुद्धा क्षमा द्यायची आहे. ओके. एका दिवशी तुम्ही अनेक व्यक्तींना क्षमा करू शकाल आणि एक दिवस काळ असा असेल की तुम्ही एखाद्याच व्यक्तीला क्षमा कराल. सर्वांना क्षमा करू शकता. ही एक्सरसाइज करीत राहा. तुमच्यासाठी योग्य मार्ग आहे. तुम्ही काय दर्शवता हे वैश्विक शक्ती हे जग पाहत असतं. क्षमा तुमच्या चेहऱ्यावर दिसते, म्हणून तुम्ही सर्वांना क्षमा करत चला. त्यानंतरचा भाग म्हणजेच रोजनिशी मनोव्यायाम आपण डेली रुटीनमध्ये घेत आहोत. रोजनिशीचा मनोव्यायाम आपल्याला डेली डायरीमध्ये लिहून काढायचा असतो, तर तोच आज आपल्याला इथे करायचा आहे. शांत संथ लयीचं संगीत तुम्ही सुरू करा, अगदी हळूवार आवाजात, ज्यामुळे तुम्हाला स्वस्थ शांतचित्त आरशासमोर वाटेल. आणि जर्नलमध्ये लिहायचं आहे. एक पेन हातात घ्या आणि लिहायला चालू करा. भूतकाळाची सफर करा, मागे मागे जा, अशा गोष्टींबद्दल विचार करू लागा ज्यामुळे स्वतःचाच राग येतो आहे. ह्या सर्व गोष्टी लिहून काढा. अगदी सर्व छोट्या मोठ्या सर्व गोष्टी लिहून काढा. कदाचित तुमच्या लक्षात येईल काही क्षुल्लक गोष्टींबाबत सुद्धा तुम्ही स्वतःला अजून माफ केलेलं नाही आहे. उदाहरणार्थ, पहिलीत असताना तुम्ही पॅन्ट ओली केली होती, वर्गमित्र हसले होते आणि खूप तुम्हाला लाजिरवाणं वाटलं होतं. किती दिवस हे ओझं वाहत राहायचं मनात? तर त्यासाठी यादी समोर घ्या. त्यातील प्रत्येक गोष्ट सकारात्मक पद्धतीने लिहून काढा, म्हणजेच अफर्मेशन करा. तुम्ही जर असं लिहिलं असेल, मी स्वतःला कधीच माफ करू शकणार नाही, म्हणजेच तुमचा प्रसंग तिथे लिहा. मग तुमची सकारात्मक सूचना अशी राहणार, साधारणतः हा नवा क्षण आहे, मी या सर्व गोष्टी सोडून देऊ इच्छित आहे, स्वतःला माफ करण्यास मी तयार आहे. लक्षात घ्या, कधीकधी इतरांना माफ करणं सोपं असतं, जमत नाही ते फक्त स्वतःला माफ करणं. खूपदा आपलं स्वतःकडून परिपूर्णतेची अपेक्षा करतो, स्वतःला अधिक कठोर वागवतो, स्वतः कठोर वागतोसुद्धा, इतरांपेक्षा अधिक कडक शिस्ती स्वतःला वागवितो, क्षुल्लक चुकांबद्दलही स्वतःला वेठीस धरतो, माफ करीत नाही, ज्याबद्दल कदाचित इतरांना सहज माफ केलं असतं. आता मात्र या जुन्या प्रवृत्तीच्या पल्ल्याला जाळण्याची वेळ आली आहे. त्याला माफ करून टाका आणि स्वतःला ते सगळं जुन्या भूतकाळातून, कळवट गोष्टीतून स्वतःला अवकाश द्या आणि उत्स्फूर्त आणि स्वतंत्र मुक्त असण्याचा मार्ग शोधला आहात.
त्यानंतर तुम्ही ह्या जर्नलच्या खाली लिहा, समुद्रकिनारी, बागेत, मस्त मोकळ्या ठिकाणी, एखाद्या ठिकाणी तुम्ही धावा, मुक्तपणे बेभान उड्या मारा, रस्ते पार केला. तुम्हाला मोस्ट इम्पॉर्टंट हे सांगत होती की जर्नल खाली तुम्हाला त्यानंतर आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक्यू, आय लव्ह यू हे 4 वाक्य लिहायचे आहे. आणि त्यानंतर तुम्हाला समुद्रकिनारी, बागेत मस्त मोकळ्या पटांगणात धावा, मुक्तपणे बेभान उड्या मारा, जसं लहान लेकरू मारतं त्याप्रमाणे, रस्ते पार करा, अलीकडून पलीकडे जा. हे सगळं करताना मुक्त हसा. तुमच्या तिथे छोट्या मुलालाही तुमच्या सोबत बाहेर फिरायला घेऊन जा, मस्त मजा करा. कोणीतरी तुम्हाला पाहिल तर पाहू द्या, काय बिघडतंय, म्हणजे बघितलं तर काही बिघडत नाही. हे सर्व तुमच्या स्वातंत्र्यासाठी आहे, आनंदासाठी आहे, मुक्त विहारासाठी आहे आणि तुमच्या शांतीसाठी आहे. ओके. त्यानंतर मोस्ट इम्पॉर्टंट भाग म्हणजे सेल्फ लव्ह मेडिटेशन. 5 ते 10 मिनटं सेल्फ लव्ह मेडिटेशनसुद्धा करा. त्या मेडिटेशनमध्ये जाण्यापूर्वी तुम्हाला 3 वेळा मी माफ करू शकते, मी माफ करू शकते, मी माफ करू शकते असं अफर्मेशन 3दा द्यायचे आहे. त्यानंतर आपल्याला काही अफर्मेशन मनातल्या म्हणत आपल्याला ध्यानामध्ये जायचं आहे. जसं की उदाहरणार्थ, माझ्या हृदयाचं द्वार अंतर्ग्रामी आहे, मी क्षमेकडून प्रेमाकडे जात आहे, माझे विचार बदलतात तेव्हा माझ्या भोवतालचं जगही बदलतं, मला स्वतःच्याच भूतकाळातून मुक्त असणं या गोष्टीची भेट करून दिली, कडू आठवणीपासून स्वतंत्र होऊन मी आनंदाने वर्तमान काळात प्रवेश करते आहे, मी क्षमा करण्यास तयार आहे, म्हणूनच माझ्या भूतकाळातील सर्व जखमा भरून निघत आहेत, मी त्यासाठी उत्सुक आणि तयार आहे, म्हणून माझ्या जीवनात सर्व काही उत्तम चाललं आहे, मी समाधानी आहे, मी आनंदी आहे, मी शांत आहे. मी जेव्हा स्वतःला क्षमा करतो तेव्हा इतरांना सुद्धा क्षमा करणं मला खूप सोपं वाटतं, खूप सोपंसुद्धा असतं. ओके. त्यानंतर एक मोस्ट इम्पॉर्टंट अफर्मेशन म्हणजे माझ्या जीवनात सध्या होत असलेले बदल हे अत्यंत सकारात्मक आणि सुखकारक आहेत, हे वैश्विक शक्तींच्या सुरक्षा कवचात आहे. ही झाली 15 दिवसाची प्रॅक्टिस आणि तुम्हाला हा दिवस स्वतःला आणि ज्यांनी तुम्हाला दुखावलं आहे त्यांना क्षमा करायचा आहे. ओके. हा व्हिडिओ आवडला असल्यास या व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि इतर लोकांपर्यंत पोहोचवा, जेणेकरून ही पॉझिटिव्हिटी दुसऱ्यांच्या लाईफमध्ये येणार तर तुमच्या लाईफमध्ये 10x होऊन तुमच्याकडे रिटर्नमध्ये येणार. ओके. थँक्यू सो मच. आणि हा व्हिडिओ खूप डिटेलमध्ये समजावला आहे कारण सर्वांना क्षमा करणं जमलं पाहिजे, त्यासाठी हा व्हिडिओ इतका डिटेलमध्ये सर्वांना समेल, सगळं सहज सोपे भाषेमध्ये बनवला आहे. आणि हा व्हिडिओ थोडा लांब झाला असेल तरी तुम्हाला पूर्णपणे याचा लाभ घ्यायचा आहे आणि आपल्या जीवनामध्ये उतरवायचा आहे. ओके. थँक्यू सो मच. युनिवर्स ब्लेस यू. स्वतःला क्षमा करा, इतरांना सुद्धा क्षमा करा आणि खुश रहा, मस्त रहा, आनंदामध्ये रहा, अलाइनमेंटमध्ये रहा आणि ऑल मॅनिफेस्टेशन पूर्ण करून सेल्फ लवच्या जर्नीला फास्ट करा. थँक्यू सो मच.